सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची खेळतान मोठे रुबा. चला पॉवर प्ले, पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेला आमंत्रित केलंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जतीन पाटील आणि राहुल पोळेकर. गुरु दत्त मनवेलपाडा संघासमोर जयू दुर्गेश अर्नाळा. बिग बॅटल आपल्या भेटीला येणार आहे. याच ग्रुपमधून आणखीन एक संघ ज्या संघाने सुपर 12 मध्ये दाखल झाला, बाजी मारली, त्या संघाचं नाव होतं हितांश क्रियांश लबे नवापूर. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळायचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवर सिंगल झाले कंप्लीट. इकडून जिंकाल तर आणखीन एक संधी मिळणार आहे, हरलात तर या स्पर्धेबाहेर जावं लागणार आहे. रफ अँड टफ पॉवरफुल तोडफोड ग्रुप आहे हा. आणि या ग्रुपची कहाणी वेगळी आहे. या ग्रुपची कहाणी आहे की एक गाव एक संघ, या आतापर्यंत या ग्रुपची कहाणी आहे. टॉप 4 मधून एका संघाने आतापर्यंत बाजी मारली. सुपर 12 मधून 3 संघ वेट अँड वॉचला आहेत. पाहूया काय घडतंय. ॲलन समोर, जतीन समोर. व्हॉट अ शॉट, ताकदवर पॉवरफुल स्ट्रोक. चेंडूला पाठवलं सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. सुंदर अशी दमदार खेळी पाहुणी झाले अजब, सारे पाहुणी झाले अजब. एक नंबरचा संघ मनवेलपाड्याचा गुरुदत्त. पहिल्या 3 मध्ये 6. या आतापर्यंत सुरुवात आहे. पाहूया पुढचा बॉल. याबली सन्मान दिलाय, हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला. सिंगल झाले कंप्लीट. पॉवर प्ले, चॅलेंजिंग ओव्हर आणि चॅलेंजिंग ओव्हरची सुरुवात आतापर्यंत होत असताना पहिल्या 4 चेंडूची कहाणी. 7 धाबा धावपलकावरती आहेत. 8 बनवायचे आहेत, म्हणजे 2 मधून आता 1 बनवायची आहे. पाहूया काय घडतंय. ॲलन समोर, राहुल. पुढचा बॉल. याबली हलक्या हाताने सन्मान दिलाय आणि सिंगल कंप्लीट. पहा एखाद्या बाउंड्रीजने किती मोठा फासला बनतो या चॅलेंजिंग ओव्हरच्या कहाणीला. आणि तो फासला मिटवत असताना आतापर्यंत खूप चांगली सुरुवात गुरुदत्त मनवेलपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय. पाहूया शेवटचा आणि अंतिम बॉल. पॉवर प्ले, शेवटचा बॉल. ऑन साईडला हलक्या हाताने सन्मान दिलाय. 8 कंप्लीट झाल्या कारणानं 2+ म्हणजे पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. दाबा धाव पलकावरती 1-1. 11-0 गुरुदत्त मनवेलपाडा संघ. या ऐकूया डिझेला. जुना कोलीवाड्यात गातय JKCC क्रिकेट चषक, जुना कोलीवाड्यात गातय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1, JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. टाकूटीचे विकास हसकर दुसऱ्या षटकामध्ये आल्यात. चला दुसऱ्या षटकामध्ये आपण आहात. 11-0 या आतापर्यंत कहाणी आहे. पाहूया पहिला बॉल हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केले. सिंगल कंप्लीट झाले पहिल्याच बॉलवर. 12-0. खूप चांगली सुरुवात, खूप इम्पॉर्टंट मॅच दोन्ही संघासाठी. इकडून जिंकाल तर अजून एक संधी मिळणार आहे टीम आगाची सोबत खेळण्याची. हराल तर या स्पर्धेबाहेर जावं लागणार आहे. या आपल्याला हलक्या हाताने सन्मान दिला आहे. आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. पहा पहिलं षटक ओळखता आतापर्यंत खूप चांगली सुरुवात आहे. जमेची बाजू ठरले की 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. पॉवर प्ले सुद्धा आपल्या बाजूने झुकवला. चॅलेंजिंग ओव्हरला आमंत्रित केलं होतं, ते चॅलेंजिंग ओव्हरमध्ये सक्सेस झाले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हातामध्ये चेंडू आलाय. फेकी रॉकेट. मागच्या हातामध्ये चेंडू आला नाही. बॅकअप साठी मागच्या हातानं चेंडू आला नाही. परत जावं लागलं आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. डॉट बॉल येतोय. पहिल्या 3 चेंडूची कहाणी. 13-0 आतापर्यंत गुरुदत्त मनवेलपाडा संघ. मॅच नंबर 4 मध्ये आपण आहोत. ग्रुप नंबर D. यावली प्ले अँड मिस. 2 खेळाडू बीट झालेत. पहिला बॅटर बीट, पाठीमागून मार्क सुद्धा बीट झालाय आणि 22 रूपाने धावसंख्या धावपलकावर. हाय जबरदस्त सुरुवात. पहिलं षटक बलकता दुसऱ्या षटकामध्ये थोडा हलकासा मोमेंटम आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न केला विकास तस्कर यांनी. पाहूया 4 चेंडूची कहाणी.
यावेळी खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल, हलक्यानं सन्मान दिलाय, सिंगल झाले कंप्लीट. शेवटचा बॉल, 4 धावांचे षटक आहे. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत या षटकामध्ये. 15-0 शेवटचा बॉल. हो शेवटचा बॉल, आतमध्ये येणारा बॉल, लेग कटर, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉलने षटक संपलंय. पहिल्या 2 मध्ये 15 गुरुदत्त बनेल पडा. या ऐकूया डीजेला. सारे पालघर जिल्ह्यामधी चर्चा आमचे संघाची, कीर्तन मोठे रुबाबा मधी पोरार नाले गावाची. दुर्गेशी लेव नाव संघाचा आमचे, देताव दादाला मी मान. दुर्गेशी लेव नाव संघाचा आमचे, देताव दादाला मी मान. हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान. टाकोटच पहिल्या षटकामध्ये मोमेंटम गुरुदत्त मनलपाड्याच्या बाजूने, दुसऱ्या षटकामध्ये जय दुर्गेश लवेंच्या बाजूने, तिसऱ्या षटकामध्ये काय घडतंय? रबिकान पहिलाच बॉल चेंडू सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा. टांगुटीचे ऍक्शन रिप्ले पहा, ताकदवर स्ट्रोक आणि त्यानंतर बॅट मधून आवाज, कडक स्ट्रोक. पहिलाच बॉल, 4 आलाय. पुढचा बॉल, आणखीन एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग, हातामध्ये चेंडू दुसऱ्या टीमला आला. तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाले. सिंगल कंप्लीट. सोमेची बाजू, धाबा वेगाने येतात. इकडून पलटवार करावा लागणार आहे, फार मोठा पलटवार. त्यासाठी तुम्हाला विकेटकडे जावं लागणार आहे. विकेट डॉट या पार्टनरशिपला तोडावं लागणार आहे. पाहूया काय घडतंय. खूप चांगली सुरुवात, मोमेंटम पूर्णपणे गुरुदत्त मनलपाडाच्या बाजूने आहे. ओ यावेळी आतमध्ये येणारा बॉल, खूप चांगला बॉल. सिंगल झाले कंप्लीट. धाबा सुद्धा बघणार आहोत. धाबा धावपळ करते आतापर्यंत. 21 रन, 21 वर 0. रबिकांत समोर 1 सेकंड राहुल. यावेळी टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. 22 वर 0. खूप चांगली सुरुवात. चौकारानंतर थोडंसं पलटवार करण्याचा प्रयत्न केलाय. पुढचा बॉल, ओ यावेळी बराच बाहेर आहे. यासाठीचा व्हाईट बॉलच्या सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पुढचा बॉल, यावेळी हलक्या हाताने सन्मान दिलाय. आणखीन एक सिंगल जवळपास कंप्लीट झाले. आणि आता त्या सिंगलला पाहत असताना शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा रेडी आहेत. धाबा धावपलकावरती 24 वर 0. ओ यावेळी सोडून दिलाय, बरोबर सोडून दिला वाईड अँगलला. आणखीन एक वाईड चेंडू. 24 बघता 25. शेवटचा बॉल हातामध्ये आला, फेकी झाले. क्विक फलंदाज, ओ येस, नॉट आउट, सिंगल कंप्लीट. मार्कच्या हातामध्ये येणारा सहज सोप्या रीतीने हा चेंडू. ऍक्शन रिप्ले पहा. सहज सोप्या रीतीने येणारा चेंडू, पहिले हात लावले, चेंडू दुसऱ्या टेमवर आला, तोपर्यंत रन कंप्लीट. चेंडू यष्टांवर आलाच नाही. पहिला अटेम हात, दुसरा अटेम चेंडू आला नाही, तोपर्यंत सिंगल कंप्लीट. आणि आतापर्यंत पहिल्या 3 षटकांची कहाणी धाबा धावपळकरती बघणार आहोत. 26 धाबा धावपळकरती आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक. पाहूया आता इकडून किती धाबा येणार आहेत. 8, 10, त्याहून जास्त की त्याहून कमी वाचवण्याचा प्रयत्न करतायत विघ्नेश. पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट. आणि सिंगल कंप्लीट होत असताना आतापर्यंत येणारे 5 चेंडूचा खेळणं बाकी आहे. 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2 लुझर संघादरम्यान मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इकडून जिंकाल तर पुढे, हराल तर या स्पर्धेबाहेर. समोर खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगली बिल्डिंग. बॅकअप क्विक. फलंदाज रनआउटच्या रूपानं जतीन पाटील बाद. पहिला धक्का गुरुदत्त मनलपाडा या संघाला. गॉन. 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. अल्पेश पाटील बंटी नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक हँडला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. आता खरी मजा येणार आहे. आता स्ट्राईक हँडला राहुल पोलेकर समोर, विघ्नेश
बेस्ट विसेस बेस्ट. पाहूया काय करतंय. आतमध्ये नारा बॉल, वेगवान बॉल ऑन साईडला खेळत असताना डिक्लर, यस डिक्लर, डिक्लर सिंगल कंप्लीट. धावा धावपलकावरती आतापर्यंत 28. पहिल्या 3 चेंडूची कहाणी 28 धावा, 28 वर 1. गुरुदत्त मनेलपाडा संघ जयू दुर्गेश इलेव्हन अर्नाळा या संघासमोर. शेवटचे 3 बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यामध्ये सिंगल कंप्लीट झाले. सिंगल कंप्लीट, आणखीन एक सिंगल. 29, 29 धावा. 30चं मजल मारणं गरजेचं आहे. या मैदानाची विकेट, आउटफील्ड, चॅलेंजिंग ओव्हर, पॉवर प्ले या सर्व गोष्टी पाहता तुम्हाला 30 धावा बनवाव्या लागणार आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न हातामध्ये आलाय. हातामध्ये येता येता डॉट बॉल सुद्धा. शेवटचा बॉल. काय इकडून एखादा मोठा ब्लास्ट, मोठा प्रहार. बेस्ट बेसिस बेस्ट. राहुल पोलेकर समोर विघ्नेश साकलतोडे. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी घेता घेता फलंदाज बाद. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 30 धावा धावपलकावरती आहेत. 31चं टार्गेट सेट केलंय गुरुदत्त मनेलपाडा या संघानं जयू दुर्गेश इलेव्हन अर्नाळा या संघासमोर. इनिंग ब्रेक आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये या ऐकूया डीजेला, डीजे प्रवीणला आणि त्यानंतर बोलूया इन ॲक्शन. भेटायला जावा मी गुन्ह्यात मला अटक करावं, भेटायला जावा मी गुन्ह्यात मला अटक करावं, भेटायला जावा मी गुन्ह्यात मला अटक करावं, भेटायला जावा मी गुन्ह्यात मला अटक करावं. रे कर भेट त्याला इथं आपण मुलगा गुन्ह्यात, रे कर भेट त्याला इथं आपण मुलगा गुन्ह्यात. भेटायला जावा मी गुन्ह्यात मला अटक करावं, गुन्ह्यात भेटायला जावा मी गुन्ह्यात मला अटक करावं, गुन्ह्यात भेटायला जावा मी गुन्ह्यात मला अटक करावं, गुन्ह्यात भेटायला जावा मी गुन्ह्यात मला अटक करावं, जावा रे. शरदाला नाव आला पाहिजे. आला रे आला चकडेवाला, आला रे आला चकडेवाला ना बसुनी चकड्यामध्ये, दादा बसुनी चकड्यामध्ये. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये, जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी. टाक्यू वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक खेळाडूंचे, मान्यवर पाहुण्यांचे हार्दिक स्वागत. दुसऱ्या इनिंगला होती सुरुवात आणि दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत असताना हे 2 आमचे सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. एका बाजूला आहे दर्शन हिरे, दुसऱ्या बाजूला विघ्नेश साकलतोडे. ही 2 सलामीर बॅटर हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पहिल्या षटकामध्ये रोहनच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पाहूया पहिला बॉल. पहिला बॉल समोर टॅप केलं चेंडूला. आयुषच्या हातामध्ये चेंडू आलाय. फेकी क्विक होती परंतु रनिंग बिटवीन द विकेट त्याहून क्विक. लकी ड्रॉ कुपन सुरू आहेत. जर कोणाला त्या चिठ्ठीमध्ये नाव द्यायचं असेल तर देऊ शकता. लकी ड्रॉ कुपन विना शुल्क. यावेळी ड्राईव्ह केलं चेंडूला. आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. पहा मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये आपण 30 धावा पाहिल्या होत्या आणि त्या 30 धावा पाहत असताना 31चं टार्गेट सेट केलंय गुरुदत्त मनेलपाडा या संघानं जयू दुर्गेश इलेव्हन अर्नाळा या संघासमोर. काय या 30चा बचाव, 31चा बचाव की पाठलाग येणारे कालवेळ सांगणार आहे. तुर्तास खूप इम्पॉर्टंट मॅच आणि खूप इम्पॉर्टंट ताबडतोड तोडफोड ग्रुप आहे. या ग्रुप नंबर डी समोर खेळण्याचा प्रयत्न. ओ खूप चांगली बिल्डिंग. ज्या 3 चेंडूला अडवलं तोपर्यंत आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. पहिल्या 3 चेंडूची कहाणी पहा. ॲक्शन रिप्ले. समोर चेंडूला ड्राईव्ह केलं होतं आणि बरोबर ज्यातून
चेंडू खाली आले, चेंडू गॅपमधून जात असताना चेंडूला आतमध्ये आणलं, आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. 3-0. पुढचा बॉल समोर खेळायचा प्रयत्न, ताकदवर स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक, चेंडूला पाठवलं सीमारेषा पार, चौकार, 4 धाबा. तिला तर झापक झुपक वाजत राहतंय ताकदवर स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक, फुल फेस ऑफ द बॅट आणि चेंडूला त्यानंतर गॅप मधून पाठवलं. प्रयत्न केले होते ऑलमोस्ट राहुलने, परंतु राहुलच्या जबल पासून हा जाणारा मोठा ब्लास्ट. 4 धाबा आल्यात आणि 4 धाब्याने आतापर्यंत 7 धाबा धावपल करतेत. पहिल्या 4 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. रोहन समोर, विघ्नेश पुन्हा एकदा रेडी आहेत. पाहूया पलटवार, प्रत्युत्तर करण्याची संधी आहे. ओ येस, ये विनोबाद, प्रत्युत्तर, पलटवार, या गोष्टी सर्व दिसून येतात, दिसून आल्यात. फलंदाज विघ्नेश साकलतोडे बाद. पहिला धक्का गॉन. विकास सस्कर, नवीन फलंदाज, ऍक्शन रिप्ले बॅकफुट जाणून कडक स्ट्रोक होता, परंतु वेल जत, सुपर कॅच, बरोबर चेंडू खाली आले, वाट पाहिली होती आणि खूप चांगला झेल. विकास सस्कर आल्यात, प्रत्युत्तर दिले रोहन यांनी. पाहूया शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या षटकाची कहाणी आतापर्यंत 8 वर 1 या आतापर्यंत कहाणी आहे. 31 साहेब पाटलाग या ऐकूया डिझेला. टाकेव राहुल पुलेकरच्या हातामध्ये चेंडूचा पहिला गेलाय. दुसरा षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये भरपूर गोष्टी पाहिल्या आपण, सिंगल पाहिले, चौकार पाहिलाय, विकेट सुद्धा पाहिले. आता 31चा पाठलाग आहे. या 31च्या पाठलागला पहिल्या षटकामध्ये 8 धाबा सुद्धा पाहिल्यात. पॉवर प्ले, चॅलेंजिंग ओव्हर. पाहूया आता, पहिल्या षटकात 8 पाहिल्यात, आता दुसऱ्या षटकामध्ये 8 बनवायचे आहेत. नाही बनवल्या तर 2 धाबा मायनस. पहिलाच बॉल समोर, खूप चांगली फिल्डिंग. कुमारने चेंडूला अडवलं, बॅकअप सुद्धा क्विक आला आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. पहिला बॉल डॉट. पाहूया राहुल समोर विकास दसकर. दुसरा बॉल ऑन साइडला, सुशांत पाटीलच्या जबल पासून चेंडू निघून गेलाय, सीमारेषा पार, चौकार, 4 धाबा. डांगोटीचे ऍक्शन रिप्ले पुन्हा पहा कशा प्रकारे त्या फटक्याला एक्झिक्यूट केलं. फुल पेस होता बॅट, मागचा पाय वाकवला आणि ऑन साइडला बरोबर चेंडूला सुशांतच्या जबल पासून हा जाणारा धमाकेदार स्ट्रोक चेक केलं जाईल. ओव्हरस्टेप, ओके, ओव्हरस्टेप चेक केलं जाणार आहे. जो मागचा पाय वाकवला होता तो वाकवत असताना ते ओव्हरस्टेप चेक केलं जाईल. येस, मुख्य स्क्रीनवरती पाहायला मिळतंय. और येस, इट इज अ 4. खूप चांगला स्ट्रोक. आणि आता जितके चौकार येणार तितका मोमेंटम तुमच्या बाजूने निघून जाणार. मोमेंटम जयू दुर्गेश यांच्या बाजूने आहे. आता पाहूया, वेल एक्सपिरियन्स, फार मोठा एक्सपिरियन्स आहे राहुल पोलेकरकडे. तुमचा एक्सपिरियन्स इकडे तुम्हाला दाखवावा लागणार आहे, कारण इकडून धाबा वेगाने आल्यात. पॉवर प्लेची कहाणी 2 मध्ये 4 बनवायच्यात, आता 4 मध्ये 4. पुढचा बॉल, यावेळी सन्मान दिला, वेगाने आल्यात. रनिंग बिटवीन द विकेट, डाऊन क्विक, सिंगल झाले कंप्लीट. धाबा सुद्धा बघणार आहोत. धाबा धावपळ करते 13 वर 1. 31चा पाठलाग.
गुरुदत्त मनलपाडा संघासमोर जय दुर्गेश लेबेन अर्नाळा. हे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा बॉल. यावेळी आणखीन एक सन्मान दिला चेंडूला आणि सहज पद्धतीनं आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. 5 चौकाराने फार मोठा फासला जो होता तो कमी झालाय. आता जी दडपण होतं 8 धाबांचं चॅलेंजिंग ओव्हरचं त्या चौकाराने कुठेतरी कमी झालंय. दडपण आता राहुलवर आलंय. दडपण या गुरुदत्त मनलपाडावर आलंय. इकडून कमबॅक करावं लागणार आहे. इकडून एक डॉटसाठी जावं लागणार आहे. पाहूया काय घडतंय. यावेळी सन्मान दिला वेगाने आल्यात आणि आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. चॅलेंजिंग ओव्हरची आतापर्यंत कहाणी. शेवटचा आणि अंतिम बॉल. 1 चेंडू आणि 1 धाब्याची गरज आहे आता या चॅलेंजिंग ओव्हरची कहाणीला. 7 झाल्यात. 1 बनवायची आहे. 1 चेंडूचा खेळणं बाकी आहे. शेवटचा बॉल. धाबा सुद्धा बघणार आहोत. धाबा धावपल करत 15 ओव्हर 1 30चा पाठलाग. हाय जबरदस्त सुरुवात आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केले. शेवटचा बॉल पाहूया. शेवटचा बॉल आणि आणखीन एक सिंगल कंप्लीट. 8 कंप्लीट 2+ म्हणजे पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. दाबा धावपलकरती आतापर्यंत 18 ओव्हर 1. या ऐकूया डीजेला. सासूसनी केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी जाऊया कल्ला तुझी खोटी सासूने केली पाठी जाऊया कल्ला तुझी खोटी जाऊया कल्ला तुझी खोटी या सासूसनी केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी जाऊया कल्ला तुझी खोटी सासूने केली पाठी जाऊया कल्ला तुझी खोटी जाऊया कल्ला तुझी खोटी शेंदूची हल्ली जाऊया तुझ्यासाठी वाटली जाऊया तुझ्यासाठी वाटली सासूने केली पाठी दाखवतो टाक्यू. चला मॅच मध्ये आपण इक्वेशन बघणार आहोत. येस हे आहे इक्वेशन. 12 बॉल आणि 15 धाब्यांची गरज. 12-15च्या इक्वेशन. 1 मिनिट 2 धाबा 1 मिनिट. चला 12-13चं इक्वेशन. चला कुमार. पहिला बॉल. ओ पहिला बॉल आतमध्ये येणारा बॉल. वीक रेफर केलंय. चेक केलं जाईल. पाहूया पहिल्या बॉलवर काय घडलंय. यस गंभीर सर या पहा ऍक्शन रिप्ले पाहू शकता. हे पहा लेग कटर सोडून दिलं होतं. आतमध्ये येणारा बॉल आणि जास्त वाईड अँगल नव्हता. आतमध्ये होता त्या कारणाने डॉट बॉलचे सांगत मैदानाच्या आतमध्ये होते. पुढचा बॉल पाहूया. कुमार समोर दर्शन हिरे. पहिला बॉल डॉट. आता येणार आहे खरी मॅच मध्ये मजा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. पहिला डॉट. दुसऱ्यावर विकेट. कहाणी में बड़ा ट्विस्ट.
दर्शन रे बाद गॉन. मनोर बाजारान तुला मी पाहिलंय तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाय मनोर बाजारान तुला मी पाहिलंय तेव्हापासून टाकुडूचे नवीन फलंदाज प्रशांत गरज मैदानाच्या आतमध्ये आल्यात, परंतु ज्या वेळेला अडचणीमध्ये गुरुदत्त मनलपाडा आला त्या वेळेला कुमार उभे राहिलाय. कुमारची बॉलिंग पॉवरफुल राहिले आणि पॉवरफुल राहत असताना आतापर्यंत पहिल्या 2 मध्ये विकेट आणून दिले. तिसरा बॉल समोर डाऊन द ग्राउंड. ओ हातामध्ये चेंडू आला नाही, हातामध्ये चेंडू आला नाही. ऍक्शन रिप्ले पहा. दडपण 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 पहा. ओ कुमारचे रिॲक्शन बरच गोष्टी सांगू इच्छित पहा. सिंगल झाले कंप्लीट. जमेची बाजू विकास असकर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2 सलामीर बॅटर मैदाना बाहेर गेल्यात. आता या मॅचची कहाणी सुद्धा तुम्हाला सांगू इच्छितो. 9 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. ओ खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल कुमारचा. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट झाले. आता 7 मध्ये 8 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज. 8 बॉल 11 धाब्यांची गरज. या आता मॅच मध्ये इक्वेशन राहिलंय. पाहूया. खूप चांगली सुरुवात. इकडून काय घडेल. येणाऱ्या 2 बॉल. मोठा बटका. चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एका विकेटचं बटन. मोमेंटम शिफ्ट. की फॅक्टर बॉलिंग. पॉवरफुल बॉलिंग. फलंदाज प्रशांत गरज बाद गॉन. मला बघून हसली गाली गाली आय लव्ह यू मला म्हणाली म्हणाली त्या नक्कीनं मारली मिठी मला त्या नक्कीनं मारली मिठी त्या नक्कीनं मारली मिठी मला त्या नक्कीनं मारली मिठी. टांकुडूचे फक्त 5 चेंडू मध्ये 2 धाबा 2 विकेट. या आतापर्यंत कहाणी आहे. शेवटचा बॉल. मार्क. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. इकडून एक बाउंड्री हवी आहे. एक बाउंड्रीज कदाचित एका धाबाचा फासला बनवेल. पाहूया शेवटचा बॉल. ओ नो बॉल. नो बॉल. आता पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल. हो ये उभी ना बात. ही आहे आमच्या डीजे प्रवीणची पेशकश. रुको भाई रुको. पहा डायरेक्ट सिग्नल वरती सिंगल वर तुमच्या पाठीमागे लिहिलंय. जे घडलंय ते सोडा. जे घडवायचं आहे त्यासाठी लढा. आता त्यासाठी कुठले संघ लढणार आहेत. कुठला संघ पुढे येणार आहे. आणि आता पॉवर प्ले नव्हे तर या फ्री हिट मध्ये काय घडणार आहे. 7 बॉल 10 धाब्यांची गरज. फ्री हिटचं ग्रीन सिग्नल. समोर खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग. खूप चांगली फिल्डिंग. सुशांत चेंडूला अडवलं होतं. सिंगल कंप्लीट. 6 चेंडू 9 धाब्यांची गरज. 2 गोष्टी आहेत. 6 ला उलट केले की 9 होतात आणि 9 ला उलट केले की 6 होतात. काय घडणार आहे. कुठला संघ टीम मागाशी या संघासमोर 2 हात करणार आहे. त्या अगोदर डीजे प्रवीणला ऐकूया आणि इन ऍक्शन शेवटच्या अंतिम षटकामध्ये लगेच बोलूया. एक नंबर तुझी कंबर है ताल शेकी शेकी है किती सुंदर तुझं टिप्पर ते पाहिजे ते घे ते घे. टांकुटुसे 6 चेंडू 9 धाबा. 9 धाबा 6 चेंडू. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ आहे. सुशांत पाटील बॉलिंग ट्रॅकवर रेडी होतात. स्ट्राईक एंडला मार्क. पहिला बॉल ऑन साइडला खेळत असताना पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट झाले. आता 5 मध्ये 8 बनवायचे आहेत. 5 चेंडू 8 धाब्यांची गरज. टीम आकाशी कॅप्टन येऊन थांबायचंय. लगेच टॉस केला जाईल. 5 चेंडू 8 धाबा. सुशांत समोर विकास दसकर. पुढचा बॉल. ओ प्ले ऑन मिस. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये.
काय जबरदस्त पलटवार केला 31चा पाठलाग. आणि या 31च्या पाठलागला बघत असताना पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले सुद्धा चॅलेंजिंग ओव्हर जयू दुर्गेश 11च्या बाजूने गेला होता, तिकडून मॅचला टर्न आलाय. तिसऱ्या षटकात मोठा फटका, कडक स्ट्रोक, कडक वा 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 वा, आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. बाबा बंगाला फिरून आला रनाथ भगव्या कफनीवाला, बाबा बंगाला फिरून आला रनाथ भगव्या कफनीवाला. डांगडूचे एका चौकाराने फक्त एका धाब्याचा फासला बनलाय. फक्त एका धाब्याचा मोमेंटम कोणाच्या बाजूने करायला मार्ग नाहीये. 3 चेंडू मध्ये 4 धाब्यांची गरज. हे मॅच मध्ये इक्वेशन राहिलंय. एक मोठा ब्लास्ट, मॅच फिनिश, 1 डॉट. अजून दडपण वाढेल. सुशांत समोर, विकास दसकर. ओ यामुळे आतमध्ये येणारा बॉल, सिंगल कंप्लीट. धडपण धक धक या सर्व गोष्टी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. त्यासाठी ज्या वेळेला लॉट उडवले मंदिरामध्ये त्यावेळेला उल्लेख केला होता. आमचे सगळे व्हॉलंटियर्स होते. या ग्रुपमध्ये खेळताना तोडफोड बॅटिंग होईल, तोडफोड क्रिकेट पाहायला मिळेल आणि त्याचे जिवंत उदाहरण पाहायला मिळतंय. एक गाव एक संघ त्याचा उल्लेख झाला होता. आता 2 मध्ये 3 बनवायचे आहेत. लेट्स सी काय करतय. ओ क्लीन बॉल, दांडी गोल, कहाणी में आणखीन ब्रिस, फलंदाज बाद. बाबा बंगाला फिरून आला रनाथ भगव्या कफनीवाला, बाबा बंगाला फिरून आला रनाथ भगव्या कफनीवाला, बाबा बंगाला फिरून आला रनाथ भगव्या कफनीवाला, बाबा बंगाला फिरून आला रनाथ भगव्या कफनीवाला. टाकू शेवटचा बॅटर येणार कोण. रॉबिकान घराण्यात आल्यात. आता 1 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. वॉट अ मॅच मध्ये टर्न कुठे आला. तिसऱ्या षटकात या चौकारानंतर केलेला 4थ्या षटकामध्ये पलटवार सुशांतचा वाखाणे चौक राहिलाय. आता 1 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. वॉट अ मॅच. हिरो बनण्याची संधी सुशांतकडे आहे. हिरो बनण्याची संधी रबिकांतकडे आहे. इकडून जिंकाल तर 1 स्टेप पुढे, हराल तर या स्पर्धेबाहेर. पाहूया सुशांत समोर, रबिकांत करत. ओ क्लीन बोल्ड, आणखीन एक विकेट. मॅच फिनिश, सामना संपलाय. सामना जिंकलाय गुरुदत्त मनेलपाडा या संघानं. आणि पराभवाच्या छायेत जात असताना जय दुर्गेश 11 अर्नाळा. चला दोन्ही संघाच्या संघाने पहिले टॉससाठी या. मनवेलपाडा आणि आगाशी या टॉससाठी. लगेच या. दोन्ही कॅप्टन लगेच या. हा यस आल्यात. चला या भूषणदा आपल्या शोभसते हा अहवाल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आता खरी मजा येणार आहे मॅच मध्ये. एका बाजूला गुरुदत्त मनेलपाडा, दुसऱ्या बाजूला टीम आगाशी. आणि हा टॉस निवडलं आपण आता पाहणार आहोत. पाहूया. लूज टॉस जिंकला राहुल. निर्णय फिल्डिंग घेऊ आम्ही. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या बाजूनी सुशांत या. सुशांत ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे हिरो. खूप चांगली बॉलिंग. सुशांत आपण या. मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन गौरव केला जाणार आहे आपला. लगेच या. टॉस का बॉस मधून नव्हे तर टॉस का बॉस मधून अहवाल असा आहे की टॉस जिंकलाय गुरुदत्त मनेलपाडा या संघाने. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं टीम आगाशी या संघाला. शेवटची मॅच. इकडून जिंकणारा संघ सुपर 12 मध्ये जाणार आहे. पाहूया मॅच मध्ये काय घडतंय. त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलणार आहोत.